गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस अर्थातच गणेश चतुर्थीचा तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या माझ्याकडून झी टॉकीज कडून आणि शास्त्रीजींकडून देखील खूप खूप शुभेच्छा। तर गणेशोत्सवाचं ते तेजस्वी पर्व सुरू झालेलं आहे आणि आपल्या समवेत अर्थातच अशीच एक तेजतत्व तेजस्वी मूर्ती आहे। अर्थातच श्रेष्ठ तत्ववेत्ते न्यायाचार्य महंत हरिभक्तीपरायण डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री। शास्त्रीजी रामकृष्ण हरी। गणेश चतुर्थीच्या आपल्याला शुभेच्छा। बघा ना, इतकं छान वाटतंय मला, म्हणजे मागे माऊलींचे आशीर्वाद आहेत आणि आज इथे मध्यस्थानी गणपती बाप्पा सुद्धा विराजमान झालेले आहेत। घरोघरी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव थाटामाटात सुरू झालेला आहे। सगळं कुटुंब एक झालेलं आहे, समाज एकत्रित झालेला आहे। एकूणच असे पावित्र्याचे मांगल्याचे उत्साहाचे तरंग संपूर्ण दाही दिशांमध्ये भरून गेलेले आहेत। आणि अशा या गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणामध्ये गणपती बाप्पा म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठाता। तर त्या गणराया चरणी आपण देखील आपल्या भावना व्यक्त कराव्या असं मला वाटतं। नाही, प्रथम आपण नमन करू। आजचा दिवस शुभ आहे आणि भगवान श्री ज्ञानोबरायांचा जो वाङ्मय गणपती आहे त्या गणपतीबद्दलचं वाङ्मयीन रूप जे आहे ते कशा पद्धतीचं आहे त्याचा आपण येत्या दिवसांमध्ये आपण विचार करू। अगदी। याचा अर्थ असा आहे की तुझ्याकडे आज प्रश्न नाही आहेत। नाहीच घेऊन आले मी आज, म्हटलं काही प्रश्नात नाही, पण तुमच्याकडून मिळणाऱ्या गणपती बाप्पाच्या पवित्र अशा माहितीसाठी किंवा त्या ज्ञानासाठी आम्ही उत्सुक होतो। नाही, माऊलींचा जो गणपती आहे त्याच्याविषयी आपण बोलू की माऊलीने आपल्याला गणपतीतून काय सुचवलेलं आहे। सहसा जर आपण समाजाकडे पाहिलं वातावरणामध्ये तर विद्यादात्री म्हणून आपण सरस्वतीकडे पाहतो आणि सरस्वतीला नमन करतो। माऊलीने देखील आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी, चातुर्य अर्थ आणि कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया असं वर्णन भगवान श्री ज्ञानोबराय सरस्वती बद्दल बोलतात। आणि हे सुद्धा ओम नमो जी आद्यानंतरच आलेलं वर्णन आहे। हो बरोबर बरोबर। तसा जर फरक केला तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर एक ओवी शारदेसाठी आहेत आणि बाकीच्या ओव्या गणपतीसाठी आहेत। त्याचं मुख्य कारण आपल्याला समाजात पाहायला मिळतं। एखादा विद्वान आहेत, हुशार आहेत, त्याच्याकडे सिद्धांताचा संग्रह आहे, पण त्याच्या प्रगटीकरणामध्ये समस्या आहे। त्याला बोलता येत नाही, शब्दामध्ये भाव ओतता येत नाही, रसिक शब्दांची निवड करता येत नाही, लोकांमध्ये त्याचा प्रभाव पडत नाही। विद्वान म्हणून एक मान्यता आहे, पण प्रगटीकरणाचं सामर्थ्य गणपतीमध्ये आहे। म्हणून सकल अर्थ मती प्रकाशो हा जो ज्ञानोबरायांचा शब्द आहे तो अतिशय विज्ञाननिष्ठ आहे। आपल्या मतीमध्ये सगळे अर्थ आहेत आणि ते सगळे अर्थ प्रकाशित जर झाले तर आपल्याला कुठल्याही पुस्तकाची कुठल्याही गरज नाही। म्हणून शक्तिपात हा जो शब्द आहे सनातन धर्मामध्ये की लोक हात ठेविला मस्तकी प्रसाद देवळी केले सुखी, त्यातून हातातून शक्ती जाते आणि मेंदूमध्ये असणार अर्थशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे धनाच्या विषयी नाही, अर्थ भाव रस ते प्रकाशित होतात। त्याचं कारण भगवान श्री गणपती आहेत। एकूणच शास्त्रीजी म्हणजे या पुढच्या 10 भागांमधून आम्हाला ज्ञानोबरायांचा वाङ्मयीन गणपती समजून घेता येणार आहे। आणि मला असं म्हणायचं की आतापर्यंत याबद्दलचं मार्गदर्शन किंवा हे कुठेच कोणालाच ऐकता आलेलं नाहीये। त्यामुळे सगळे आपले प्रेक्षक सुद्धा हे सगळे 10 भाग बघतील आणि ज्ञानोबरायांचा वाङ्मयीन गणपती नेमका काय आहे ते समजून घेतील। आज हा गणेश चतुर्थीचा गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस आहे आणि हा 10 दिवसांचा अनंत चतुर्दशी पर्यंतचा उत्सव आपण अत्यंत आनंदात आणि त्याबरोबरीनं ज्ञान विचारासह साजरा करूया।
शास्त्रीजी, आजच्या भागासाठी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊया. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.